व्हॉट इज द यूज ऑफ टाइम बेस्ड जनरेटर इन CRO? सगळ्यात पहिला आपण काय करूया, CRO ची डेफिनेशन इथे परत स्टडी करूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ CRO? CRO is defined as it is basically very fast XY plotter capable of plotting the input signal versus time or versus the another signal. हे काय म्हटलं आपण डेफिनेशन मध्ये, इट इज यूज टू प्लॉट द इनपुट सिग्नल वर्सेस द अनदर सिग्नल और वर्सेस द टाइम. म्हणजे आपण जर दोन सिग्नल अप्लाय करतो तेव्हा आपल्याला टाइम बेस्ड जनरेटरचा यूज नाही आहे. बट ओनली द वाय इनपुट इज अप्लाय टू द CRO. आपल्याला एक्स इनपुट जनरेट करायचं आहे अँड तो एक्स इनपुट जो आपण जनरेट करतोय अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू यूज टाइम बेस्ड जनरेटर. आता टाइम बेस्ड जनरेटर काय आहे, तर टाइम बेस्ड जनरेटर इट जनरेट्स द हॉरिझॉन्टल सिग्नल विच कॉजेस द इलेक्ट्रॉन बीम टू मूव्ह अलॉंग द एक्स ॲक्सिस. काय म्हटलं आपण, हा हॉरिझॉन्टल सिग्नल जनरेट करतो आणि तो सिग्नल काय झाला अलॉंग एक्स ॲक्सिस मूव्ह होतो. आता जो एक्स ॲक्सिस जो आहे त्याच्यावर काय मेजर करतो आपण, तर आपण टाइम मेजर करतो आणि ती जी लाईन जी ड्रॉ होते अलॉंग एक्स ॲक्सिस दॅट लाईन इज नोन एज अ बेस लाईन अँड दॅट्स वाय द जनरेटर इज ऑल्सो नोन एज टाइम बेस्ड जनरेटर. अ सिग्नल विच मूव्स अलॉंग द एक्स ॲक्सिस on which we are going to measure the time and that line is called baseline. It is known as time based generator. तो जो जनरेटर जो आहे त्याला अजून आपण दुसरे नाव दिलेले आहे, दॅट इज नोन एज अ सॉटूथ जनरेटर. आता याला सॉटूथ जनरेटर का म्हटलं, तर हा जो जनरेटर जो आहे हा जनरेटर जो पॅटर्न जनरेट करतो त्याचं जे आउटपुट वेवफॉर्म जो असेल तो आउटपुट वेवफॉर्म कसा असतो, इट इज सिमिलर टू द सॉ टूथ. सॉ म्हणजे हॅकसॉ आपली जी करवत असते, कर्वचे जे टूथ मी याबद्दल दाते म्हणतो त्या दात्यांसारखा हा असतो. कसा असतो, हा असा वर गेला परत खाली आला, म्हणजे ट्रायंग्युलर शेप किंवा थोडा असताना कर्व असतो. सो द पॅटर्न ऑफ दॅट वेवफॉर्म डिस्प्लेड जनरेटेड बाय दॅट जनरेटर इज सिमिलर टू द नेचर ऑफ टूथ ऑफ दॅट सॉ. दॅट्स वाय इट इज नोन एज अ सॉटूथ जनरेटर. आता हा जो सॉटूथ जनरेटर जो आहे याला काय केलं आपण, सर टाइम बेस्ड जनरेटर किंवा सॉटूथ जनरेटर बेसिकली काय जनरेट करतो, तो सॉटूथ वे जनरेट करतो. कशी जनरेट करतो, तर तुमचा जो सिग्नल जो आहे हा काय झाला, हा वर गेला, हे व्होल्टेज वाढत गेलं. आफ्टर सम पोटेन्शियल पीक पोटेन्शियल इट विल गेट रिड्यूस, इट विल गेट डिक्रीज. मी काय केलं इथे बघा मित्रांनो, हा असा व्होल्टेज वाढत गेलं म्हणजे काय झालं, चार्ज झालं. काय चार्ज होणार आहे, ऑब्व्हियसली कॅपॅसिटर. हा कॅपॅसिटर चार्ज झाला, पीकला गेला, विल गेट डिस्चार्ज. म्हणजे टू जनरेट द सॉटूथ वेवफॉर्म, टू जनरेट द टाइम बेस्ड आउटपुट वी हॅव टू यूज अ कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि डिस्चार्ज आपल्याला इथे घ्यायचं. आता कॅपॅसिटर चार्ज आणि डिस्चार्ज कसा करणार, फॉर दॅट पर्पज वी हॅव टू यूज ट्रू इलेक्ट्रॉनिक स्विच. आता ट्रू इलेक्ट्रॉनिक स्विच कुठला आहे मित्रांनो, दॅट इज युनि जंक्शन ट्रान्झिस्टर UJT. हा जो UJT जो आहे हा आपला ट्रू इलेक्ट्रॉनिक स्विच आहे आणि त्या UJT सर्किटला म्हणजे त्या UJTला काय करतो आपण, हा कॅपॅसिटर जोडलेला असतो. कॅपॅसिटर चार्जिंग डिस्चार्जिंगमुळे काय मिळेल आपल्याला, वी आर गेटिंग द सॉटूथ वेवफॉर्म और वी आर गेटिंग द हॉरिझॉन्टल सिग्नल टू दॅट कॅथोड रे ट्यूब. आता तुमच्यासोबत मित्रांनो त्याची सॉटूथ जनरेटरची फिगर डिस्प्ले होते. काय केलं त्यामध्ये आपण एक UJT दाखवलं आहे. त्याचे टर्मिनल्स आहेत बेस 2, बेस 1 अँड इमिटर. बेस 2 इज कनेक्टेड टू प्लस VBB. हा VBB दॅट इज बेस टू बेस व्होल्टेज, कारण बेस 2 आणि बेस 1 म्हटल्याबद्दल आपण VBB म्हटलं. So base 2 that is connected to the plus VBB through resistor R1. Base 1 B1 म्हणतो आपण त्याला, B1 is connected to the ground terminal through resistor R2 and emitter is connected to the plus VBB and it is also connected to the ground terminals through capacitor. म्हणजे आपण काय केलं, कॅपॅसिटर आणि एक रेजिस्टर घेतला आपण RE, तो आपण इमिटरला जोडलाय आणि याच्यात काय केलंय, द आउटपुट ऑफ ट्रिगर सर्किट म्हणजे ट्रिगर सर्किटचं आउटपुट ते काय करतो आपण, दॅट इज यूज टू गिव्ह अ पल्स सो दॅट द टाइम बेस्ड जनरेटर स्टार्ट इट्स स्वीप. सो आउटपुट ऑफ ट्रिगर सर्किट इज कनेक्टेड टू द बेस 2 टर्मिनल ऑफ दॅट UJT और दॅट टाइम बेस्ड जनरेटर. आता मित्रांनो वर्किंग कसं आहे, जेव्हा आपण सप्लाय ऑन करतो when plus potential VBB is applied, approximately आपण 10 volt apply करणार आहोत. when plus potential plus 10 volt is applied to the that circuit at the initial stage, म्हणजे सुरुवातीच्याच कंडिशनला कॅपॅसिटर रिमेन्स इन डिस्चार्ज मोड, सो द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस कॅपॅसिटर विल बी 0. हे व्होल्टेज 0 आहे ते कुठे अप्लाय केलं गेलं, दॅट इज अप्लाइड टू द इमिटर सर्किट ऑफ द टाइम बेस्ड जनरेटर.
आता इमिटरचं व्होल्टेज किती आहे 0 आहे, त्यामुळे UJT जो असतो इट रिमेन्स इन ऑफ कंडिशन, तो कंडक्ट होत नाही. सो करंट कंडक्शन डज नॉट टेक प्लेस थ्रू इमिटर अँड बेसवर सर्किट अँड इट रिमेन्स ओपन. तो ओपन राहिल्यामुळे काय झालं, तो कॅपॅसिटर जोडला आपण इमिटरला, हे असं इमिटर ट्रॅक केला, हा कॅपॅसिटर वरती एक रेजिस्टर जोडला आपण, त्याला आपण RE म्हटलं. मग हा कॅपॅसिटर काय झाला, इट इज कनेक्टेड टू द VPB, कनेक्टेड टू द सप्लाय पोटेन्शियल थ्रू रजिस्टर RE. कॅपॅसिटर रजिस्टर थ्रू VPB ला जोडला गेला. सो ऑब्विसली कॅपॅसिटर स्टार्ट चार्जिंग टुवर्ड द VPB. कॅपॅसिटरचं व्होल्टेज वाढायला लागलं, ते व्होल्टेज वाढतंय. आता हे जे व्होल्टेज वाढतंय, हे जे रायझिंग पोटेन्शियल जे आहे हे काय होईल, when this potential overcome the intrinsic standard voltage of UJT. काय म्हटलं, when this potential, कुठलं पोटेन्शियल, चार्जिंग पोटेन्शियल ऑफ कॅपॅसिटर, त्याला आपण म्हणतो इमिटर व्होल्टेज, कारण ते इमिटरला जोडले. when this emitter voltage or when this capacitor voltage overcome the intrinsic standoff voltage of UJT. आता हे काय असतं, तर इंट्रिन्सिक स्टँडऑफ पोटेन्शियल, जसं आपण डायोडमध्ये नी व्होल्टेज असतो किंवा आपण ट्रान्झिस्टरचं बायसिंग व्होल्टेज म्हणतो, जोपर्यंत नी व्होल्टेजला इनपुट व्होल्टेज क्रॉस करत नाही, ओव्हरकम करत नाही, तोपर्यंत डायोड कंडक्ट करत नाही. बायसिंग व्होल्टेज पण सेम, जोपर्यंत बायसिंग व्होल्टेज आपण अप्लाय करत नाही तर ट्रान्झिस्टर रिमेन्स इन ऑफ कंडिशन, ते पण सेम आहे. जोपर्यंत अप्लाइड व्होल्टेज दॅट इज अप्लाइड टू द इमिटर सर्किट विल नॉट ओव्हरकम द इंट्रिन्सिक स्टँडऑफ पोटेन्शियल, UJT रिमेन्स इन ऑफ कंडिशन, म्हणजे तो कंडक्ट होत नाही. त्यामुळे कॅपॅसिटर हा चार्ज होत गेला आणि जेव्हा ते व्होल्टेज इंट्रिन्सिक स्टँडऑफ व्होल्टेजला क्रॉस केला. आता हा इंट्रिन्सिक स्टँडऑफ व्होल्टेज किती असतो, दॅट इज गिवन बाय इंट्रिन्सिक स्टँडऑफ पोटेन्शियल इंटू अप्लाइड पोटेन्शियल. आणि तो रेशो जो आहे, इंट्रिन्सिक स्टँडऑफ रेशो जो असतो, तो इंट्रिन्सिक स्टँडऑफ रेशो असतो 0.5 to 0.8 आणि मोस्टली फॉर द प्रॅक्टिकल पर्पज तो आपण 0.65 कन्सिडर करतो. मग आता काय झालं, अप्लाइड व्होल्टेज 10 व्होल्ट दिले आपण, त्यामुळे इंट्रिन्सिक स्टँडऑफ पोटेन्शियल 10 into 0.65, सो 6.5 व्होल्ट डेव्हलप झालं. जेव्हा कॅपॅसिटरचं व्होल्टेज 6.5 व्होल्टला क्रॉस करेल, ॲट दॅट स्टेज, ॲट दॅट इन्स्टंट द UJT बिकम्स ऑन. म्हणजे UJT ऑन झाला. when UJT becomes on, it offers low resistance between base 1 and emitter circuit. आणि त्यामुळे काय झालं, कॅपॅसिटर जो मगाशी आपण जोडला होता प्लस VPB ला, इट स्टार्ट डिस्चार्ज. म्हणजे तो आता काय झाला, वरती कनेक्ट होता, तो आता या इमिटर कडून खाली बेस 1 कडून खाली ग्राउंड आला. सो UJT नाउ ऑफर्स लो रेजिस्टन्स पाथ फॉर द कॅपॅसिटर ड्यू टू विच कॅपॅसिटर स्टार्ट डिस्चार्ज. आता कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागला. तो कितीपर्यंत डिस्चार्ज झाला, तो फास्ट डिस्चार्जिंग प्रोसेस खूप फास्ट आहे, कारण तुमचा जो R2 जो असतो याची व्हॅल्यू कमी असते, अप्रॉक्सिमेटली 10 ohms वगैरे आपण यूज करतो. यापुढे कॅपॅसिटर गेट क्विकली डिस्चार्ज, खूप फास्ट तो डिस्चार्ज झाला. म्हणजे कॅपॅसिटरचं व्होल्टेज परत काय झालं, दॅट विल ड्रॉप्स बिलो द इंट्रिन्सिक स्टँडऑफ पोटेन्शियल. म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज म्हणजेच इमिटर व्होल्टेज when drops below the intrinsic standoff potential, once again UJT becomes off. UJT ऑफ झाला, इमिटर सर्किट काय झालं, कट झालं, हे ते आता वर्क होत नाहीये. सो वन्स अगेन कॅपॅसिटर कनेक्टेड टू प्लस VCC प्लस VBB थ्रू रजिस्टर RE, इट स्टार्ट चार्जिंग. म्हणजे परत तो चार्जिंग सुरू झालं. परत जेव्हा तो इंट्रिन्सिक स्टँडऑफ पोटेन्शियलला ओव्हरकम करेल, वन्स अगेन UJT becomes on, it will get discharged. कॅपॅसिटर will get discharged to that UJT. So this process remain continue. आणि आपल्याला जो पॅटर्न जो मिळतो दॅट पॅटर्न इज नोन एज अ सॉर्ट, कारण कॅपॅसिटर चार्ज झाला. कॅपॅसिटर चार्जिंग एक्सपोनेन्शियल असतं, डिस्चार्जिंग ऑल्सो एक्सपोनेन्शियल असतं. म्हणजे कॅपॅसिटर काय झाला, इट विल गेट चार्ज, इट विल गेट डिस्चार्ज. ही प्रोसेस तुमची कंटिन्यू राहील. आणि कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग जे आहे दॅट विल डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ रजिस्टर दॅट इज RE अँड द कॅपॅसिटर कनेक्टेड टू द इमिटर सर्किट. याप्रमाणे आपण जेव्हा टाइम पर डिव्हिजन लॉ व्हेरी करतो तेव्हा काय होतं, तुमचं हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स व्हेरी होतात. हॉरिझॉन्टल डिव्हिजन कशा व्हेरी झाल्या, तर त्या इमिटर सर्किटला जो कॅपॅसिटर जोडलेला आहे तो आपण चेंज करतो. हे मोस्टली काय केलं जातं, 18 to 20 डिफरंट व्हॅल्यूज ऑफ कॅपॅसिटर. दॅट विल डिपेंड्स अपॉन द युअर CR, तुमचा CRची किती कॅपॅसिटी आहे मेजरमेंटची, त्यावर डिपेंड्स आहे, किती फ्रिक्वेन्सी मेजर करू शकतो. त्याप्रमाणे 18 ते 20, 18 to 20 डिफरंट व्हॅल्यू कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड टू द इमिटर सर्किट. आणि जेव्हा आपण टाइम पर डिव्हिजन लॉ दॅट इज फ्रंट पॅनल कंट्रोल, तो जेव्हा आपण व्हेरी करतो तेव्हा काय करतो आपण, त्यावेळेला आपण वेगळ्या व्हॅल्यूचे कॅपॅसिटर्स त्या इमिटर सर्किटला जोडले जातात. सो दॅट द हॉरिझॉन्टल डिव्हिजन अलॉंग द एक्स ॲक्सिस कॅन बी गेट व्हेरी. इथे मित्रांनो आपण डायग्राममध्ये काय केलेलं आहे, आपण व्हेरिएबल कॅपॅसिटर दाखवलं आहे, पण इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस काय केलेलं असतं,
मग असे म्हटल्याप्रमाणे 18 to 20 different value capacitors are connected to the emitter circuit. So when we are going to change the position of time per division of the way different value of capacitors are connected in the emitter circuit, and so that the horizontal divisions of that waveform get vary. That is time based generator. So in time based generator we have to use unijunction transistor which work as a true electronic switch, and त्या UJT circuit ला काय करतो आपण, we are going to connect the output of trigger circuit to the base 2 terminal of UJT. So friends, there is a time based generator. Why it is called time based generator? Because the generator generates the horizontal signal which causes electron to move along the x-axis. That line displayed on the x-axis is known as a baseline, and along that axis we are going to measure the time. The generator is known as a time based generator. So मित्रांनो, इथे time based generator संपतोय आपला.